मजले अच्छा ठीक आहे म्हणून खतम झाली भाजी. रोज रोज तेच. अरे भाई अचानक सर काय करू बापा, त्या बुवा संग भांडण झालं तर बुवा रोज हिट करते. कोणत्या जागा असता जाऊ दे ना, काय फोन नाही केला, काही नाही. पोरगा म्हणे आई मामाच्याच घरी जाऊ म्हणजे 2-4 दिवस. काही टेन्शन नको घेऊ भाई, होते बरोबर. कोण आलं वा? आली वाटते. उठले की सुटले सुरूच. अच्छा हमको सिखा रिया है. बाहेर ना पाणी बहीण आली का? काय म्हणता? अहो माझी बहीण आली, चहा घे ठेव, मी जाऊन भाजी घेऊन येतो पटकन. पाहिली तुमची बहीण आली, मी तर गेली हातपाय धुवून राहिली तुमची बहीण. पाहिली. सिखा रिया है. चहा ठेव पटकन. हो चहा ठेवतो. भाजी घेऊन येतो मी. हो जा ना. शानू शानू शानू. हॅलो हॅलो किलोभर भाजी आणली, त्याच्यात टमाटे, कांदे, सांबार, पालक, गिलक सगळं पद्धतशीर टाक. भाजी एकदम पद्धतशीर झाली पाहिजे, चांगली सुरूच लागली पाहिजे. किती खेप सांगता, नाही तर कच्चं मटण चालतो का तुमच्या बहिणीला मी? हा शिजव, हे टाक ते टाक ते टाक. हा 10 खेप सांगून राहिले ते. शिजून नाही खावली तुमच्या बहिणीला का कच्चं मटण सांगणार का? अहो तुला सांगू राहिलो मी, तेवढं काम कर. हो माहित आहे मले, समजलं मले. लय दिवसाच्या बाद नाही बहीण आली. हो हो लय दिवसाच्या बाद. आता झालंच नाही 4-5 चक्र म्हणतात. जाहीर हो जा. खतमक करू ते मामी कल्ला करू, घरीदारी माझं नका करत जाऊ. कोणाच्या घरी गेलं जरा मुकाटून बसत जा. बस तुम्हीचा आवाज कमी करून बसतात. काय करू लागतं बाई, नाही तर बाई काही मा भाड सुकांचं घेऊन नाही. भाजी टाकली का? हो टाकली ना भाजी. राहू द्या, मी करतो चपात्या. नाही राहू द्या. नाही ना करतो मी तुम्ही जा. नाही ना तुम्ही दुसरे काम करा, काही जा, मी करतो बाकीच करतो. डबल मला बोली नाही बोलत, मी सांगतो माझा भाडे जा. मी ऐकलं नाही का, दादा खेपचे चालू होतं शिजून खाऊ घाल हे टाक ते टाक मी टाक. जाऊ द्या ना सगळं भाडे बोलायची, डबल सांगायची. जाऊ द्या, करा तुम्ही दुसरं काही काम, मी करतो बात करतो. मी पोळ्या आले की मला बोलतील नाही बोलत. जा मी करतो पोळ्या, बाकीच करतो मी. जा तुम्ही जा. जाऊ ना. हो करतो मी पोळ्या बातच. नाही चाल बाई, या बाईचा स्वयंपाक झाला असेल. माणसाला वाढून जरा, नाही तर माणसाला भरतं का बोलीन मला. झाला का ताई स्वयंपाक? हो नाही झाला स्वयंपाक, झाकून ठेवला ना पोळ्या. आता दादाला जेवण द्या, मग आपण दोघी जण जेवण करू. झालाच केला ना पोळ्या. झाला का स्वयंपाक? हो झाला ना स्वयंपाक. भाजी केली, मटणाची केली आणि वांग्याची भाजी केली. वांग्याची खाऊ 1 किलो मटण आणलं करा. अहो तू शिजून जरा इथलं सगळं झालं होतं. मग म्हटलं काही पुरी नाही, तुमच्या बहिणीला मटण जरा का तुम्हाला जरा, मग वांग्याची भाजी केली, मटणाची केली होती. 1 किलो मटण वेगळं होते का? अगं ते इथलं सगळं झालं ना शिजून. तू त्या खाल्लं असेल ना, मला माहित आहे ना. नाव घालून राहिले का? नाही खाल्लं नाही ना, काही नाही. एवढं हातामध्ये होते का? खाल्लं मटण नाही खाल्लं तर मटण इथलं सगळं झालं शिजूनच. काही मी ना भाजी खाल्ली. दाखव बरं. 1 किलो भर मटण आणलं ना, दाखव बरं. एवढी फक्त एवढी भाजी झाली म्हणून वांग्याची भाजी केली ना. माझी बहीण आली तेल पासून तू असंच करू राहिली. एवढी शिकत भाजी
म्हणजे तुमचं म्हणणं काय झालं? भाजी मी खाऊन घेऊन राहिली, मटण मी खाल्ला. तू पहिले मटण खाऊन घेऊन राहिली आणि मागणीसाठी एवढं सगळं शिव राहिली. अय, मी नाही खाल्ली गेली भाजी. किलो भाजी हातामध्ये काय घेऊन राहिली का? बस झालं ना मग? तेव्हाचा नंतर लावला तेव्हा तो. झालं म्हणतं तुम्ही मला मारलं कसं काय ना? माझी कोण मारलं मुली? बहीण आली तेपासून तू मटणच घात खाऊ राहिली एकटीच. मटण नाही खाल्लं. बाबा, तुमचं लय झालं. मारामारी लय झाली. ऐकून घेऊन राहिली तर तुम्ही जास्त सांगत आणलं. काय जास्तीचं मटण किती वेळ लागतं? झालं झाली. आता तर तुला वागतच नाही ना. पाहिजे तर फार कधीच देतो मी. निघ मा घराच्या बाहेर. माय सोयरे आलं कोणी की तिने जरासाठी सीन होत नाही. ना घराच्या बाहेर निघ. आहे या माणसाचं. काय झालं वहिनी? काय झालं? हा तिकडे तुम्ही काही पण तुम्ही आले की नाही माझ्या घरात भांडण तंडण होत राहतात. मी नाही राहतात. मग काय झालं सांगता तर? काय सांगा लागते तुम्हाला? बाई तिच्या नाजी नको लागू. जाऊ दे तिले. तिची फार कधीच देऊन देतो. अरे बाप्पा काय झालं पण? मी राहत नाही. काय फारकती देसान तुम्ही? मीच नाही राहत ना. हे बाई आली की काही भांडण होतात तेरा घरात. माझ्या सोयरा तिथे घरामध्ये सीन होत नाही. आले नाही कुरली हो माय. मी आली की काही बाई याच्या घरी भांडणच होतात बाई. होय बाई. काय झालं? काय झालं? काय पण काय झालं? तरी तिथे सोयरे आली नाही, बहीण आली ना, भाषा आला की तिच्या जीवावरच येते. काही ना काही 1 किलोभर भाजी आणली त्याच्यात ती 1 पाव भरही नाही ठेवत. हमेशा तिचं तेच आहे. फारकतीच देते तिची वागवतच नाही दिले. बापा आता मटणासाठी कुठे भांडणं करतो? जाऊ दे नाही तर नाही. काही दुसरं बेसन नसेल करावं तर असं काय जरुरी आहे? मटणच पाहिजे आपल्याला. काय फारकती गिरकती काही नाही. 2-3 मोठ्याची सल्ला घ्यावा पहिले. फारकतीची गोष्ट नाही करा. सल्ला गिल्ला नाही. नाही घराचा नाश करता का? मी करतो बेसन नसेल. नाही मी बेसन करतो. जाऊ दे काही भांडण नका करू. बहीण म्हणते ते बरोबर आहे. मी 5 लोक बसवतो, पंचायतीत तिचा निर्णय लावतो. कोर्टाचा निर्णय येईल ते येईल. पहिले मी पंचायतच बसवतो. बस कधी ना बहीण आली की भांडणं करत राहते. मग सोयऱ्या घरात जराशी नाही घेऊन ठेवत. नाही आताच जातो सरपंचाच्या घरी आणि पंचायत बसवायला लावतो. तिचा तो निकाल पहिलेच लावतो मी कोर्टाच्या पहिले. फार कधी होईल ते होईल. गाव सरपंच याच्या घरी काय चालू राहते रात दिवस पाहिले की काय माहित ना बा. रोजच राहते याच्या घरचं भांडण. आज कायची मीटिंग आहे मग? पंचायत काय बसली इतकी? काय माहित ना. हमेशा जर राहते गेले भांडणं चालतात याच्या घरी. असं नसते ना. आता उलच गेले कोणी एवढे भांडणं करते का? काय तर असे कसे मॅटर राहतात. अरे आपल्याला बाहेर जायचं असते. काम असतात लोकांच्या जवळ. याच्यासारखं रिकाम असतो का आपण? बरोबर आहे सर. आज तर याचे मॅटरच क्लोज करून टाकतो. कायले पंचायत बसवली आहे ना. हर वेळेस पंचायत बसवतात. हा तुम्ही आलो येते कधी काय माहित बा माणूस. करून टाका यायचा रामरामजी रामरामजी राम राम राम. रामराम. एवढा टाइम असते का? किती वेळचा आलो आम्ही? तुमची गरज आहे लवकर यायची. आमची तेवढी नाही. हमेशाच असते तुमचं. आम्हाला बस सांग ना बा तुला घरचं काय तर ते भांडणाचं. आम्हाला काय एकच तुमचं काम आहे का? आम्हाला सुद्धा काम असतात. तुमच्या एका घराच्यासाठी आमच्या जवळ टाइम नसतो ना. उलच्या कारणासाठी तुम्ही एवढी मोठी हे बसवता, पंचायत बसवता. बरोबर सरपंच. काही बायको येऊनच राहिली आता. 2 मिनिटात नाही बायको येते. आता पहिले तुला टाइम आणि आता तुझ्या बायकोला टाइम असं थोडी ना असते. दुसरे पण काम आहेत ना आम्हाला. येऊनच राहिली होती. आली आहे. काय नाही पटकन येत जा ना थोडं. आम्हाला काही काम आहेत का नाही? सांगा बरं आज निर्णय लावच तुमचा. काय भांडणं राहतात हमेशा पाहिले तुमचे भांडणं. मी सांगतो साहेब. काय झालं माहितीये का? यायची बहीण आली का नाही काही घरात भांडण होतं. त्या दिवशी काय हे मा बहीणचा लय राग करते सरपंच. मी रागी काही करत नाही. तुम्हाला सांगतो काय झालं त्या दिवशी. यायनं आणलं होतं मटण. किलोभर मटण आणलं. हे मला म्हणत कांदा टाक, मिरची टाक, हे टाक, ते टाक. मटण शिजव. माझ्या बहिणीला खाऊ घाल. मग मी मटण टाकलं शिजवायला. यायनं ते सांगितलं ते सगळं शिजवायला टाकलं आणि लगे मटण शिजवायला लागलं. मला इथलं मग आता यात माझी गलती आहे का? 1 किलोभर मटण इथलं कसं होईल सरपंच तेच तुम्ही सांगा. मग मटण का खाल्लं होतं? तुला खाल्लं नाही तर मग कोण खाल्लं? या मटण गेलं कुठे? अरे अरे बस बाबा बस. अरे बस थांबा थांबा. घरात मांजर का कुत्रा आहे का काही? काहीच नाही. माझर नाही आमच्या घरात. नाही माझं मग मटण कसं काय कमी झालं? हेच आहे ना 2 पायची माझर. मी मटण खाल्लंच नाही. हा माणूस दादा खूप मला म्हणून राहिला मटण खाल्लं. मी मटण खाल्लंच नाही. फारकती पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे काय काय मटण आहे फार कधी चावा. अरे किती खेप झालं. माझी बहीण आली का नाही सरपंच की मटण एवढं सगळं होते. माझ्या बहीणचा एवढा राग करते. माझ्या बहिणीला मटण खाऊच देत नाही.
या माणसाला फारकती पाहिजे, या माणसाला बाहेरच काहीतरी असतील म्हणून तर हा माणूस दादाची फारकती घेऊन राहिला. भानकुरी आहे ना हे. अरे बाप थांबा ना चक नका भांडणं करू नये का तुमचं घर आहे का इतकं सब झालं साहेब तर त्यात माझी गलती आहे का? आणि ते शिजून उलचक झालं आणि हमेशा याची बहीण आली की हे काही मुली मारत राहतात. बहिणीचा लय राग करते हे. मला ठेवायचंच नाही इथे घरात. बरं थांबा गळबळ करू नका. तुमची बहीण आल्यावर भांडणं होते ना, तुमच्या बहिणीला बोलवा. बोला बरं त्या बाईले एवढे तुमचे भांडणं होतात तर बरं हे आहे का ते बाई? हो हेच आहे बाप्पा ते बाई. राम रामजी सरपंच. राम राम राम. काय बाई कायच्यासाठी चालू होते हिचे एवढे भांडणं? बाय बाय टाटा. सरपंच साहेब आता मला तर काही याच्या घरातलं माहित नाही पण कसं आहे मी आली का नाही की माझ्या भावाला नाही लागू देत. माझ्या भावाने तब्येत खराब केली, माझ्या भावाची भांडणच करते बाई. भांडवडी आहे खोटी आहे हो माय हे बाई. पाहिलं सरपंच तुम्ही आल्या की सगळी पण आमच्या घरात भांडणं होतात. अशी बहिणीचं भांडणं करत राहते म्हणून मला फारकती पाहिजे. बहिणचं पट्टे मला पटत नाही ऐक नाही हे बाई अरे बस ना बा थांबा ना आता डब्याला भांडणं नका सुरू करू ना. सरपंच एक काम करा ना हो, आपल्या बाजूच्या गावातल्या महाराज जोड पाठवून द्या नाही इथे. अरे हा महाराज नाही तुमच्या गावात. एक काम करतो बाबू आपल्या बाजूच्या गावात जाय तिथे एक महाराज आहे तो इथला चांगला महाराज आहे तुला सगळं सांगून देते. ते भाजी जर का माजरनं खाल्ली असणार तर ते माजर पागल होऊन जाते आणि जर का बाईनं खाल्ली असणार तर ते बाई पागल होऊन जाते. घराच्या इकडे येत पण नाही. तू आजच्या आजच जाय आणि त्या महाराजला भेटून ये. मी तसंच करतो महाराज. मी आजच्या आज जातो आणि त्या महाराजला भेटतो. नाही नाही सरपंच साहेब तसं काय माझा भाल सल्ला नका देऊ. तुमच्या पाया पडतो दादा काही नका जाऊ बाबा त्या गावले. मी सांगतो तुम्हाला भाजी कशी कमी झाली ते आहे की नाही. माझ्या भावजीने भाजी बनवतात भावजीला थोडासा हातभार लावा म्हणून मी का नाही पोळ्या केल्या म्हणजे चपात्या. माझ्या भावजीने चिरून दिलं भाजी शिजवली मग मी पोळ्या केल्या. मग त्या भाजीचा वास लयच मस्त येत जाय. त्यात पालक टमाटे टाकेल होते गम गम वास सुटला होता मटणाचा. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद हे क्या हुआ? आणि मला वाटत जाय मला वाटलं आता शिजली की नाही भाजी पावा म्हणून मी झाकण उघडलं आणि उलची शिजली का नाही एकच पीस खाल्लं बरं पहिले शपथ न बा एक पीस खाल्लं तर मला काय ते जराशी कच्चीच वाटली म्हणून मग मला वाटलं की मटणावाले काही बराबर भाजी देत नाही म्हणून मी दुसरं पीस घेतलं आणि डबल एक पीस खाऊन पाहिलं तर मग ते तसंच लागलं मला म्हणून मी काय केलं मग दुसरं नरम वालं पीस घेतलं बारकं पतलं कापेल मग ते खाऊन पाहिलं ते मला बरं वाटलं. मग थोडस असं वाटतं की आता इथलं खाल्लं मग मी काय केलं किलो खाल्लं असं करता करता का नाही मग ते मला किती खाल्लं मला माहितच नाही पडलं सरपंच साहेब. म्हणून सरपंच साहेब त्या मटणाचा वास का नाही लयच घम येत जाय. मजले वाचत जाय म्हणून खतम झाली भाजी.